सध्या संपूर्ण राज्यभर आणि देशभर एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे नाशिकचं कॅप्टन अशोक खरात प्रकरण. या कॅप्टन अशोक खरात न आतापर्यंत अनेक महिलांना स्वतःच्या ऑफिसमध्येच बोलून त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलंय. त्यांना स्वतःचीच लघुशंका सुद्धा पाजली आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीने केलंय याचे आता एक 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 व्हिडिओ समोर येत आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय ते नक्कीच राज्याला हादरवणार आहे. कारण की एका पुरुषानं अनेक महिलांसोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं आणि या सगळ्या प्रकरणामुळं जर त्या व्यक्तीला एड्स सारखी बिमारी झाली तर यामुळं किती जण संकटात येऊ शकतात, त्यांचा शोध नेमका कसा घेतला जाऊ शकतो आणि या संपूर्ण प्रकरणामुळं काय काय घडू शकतं याचा विचार सुद्धा कोणी केला नसेल. परंतु ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्या नराधामावर, त्या कॅप्टनवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून इथून पुढे अशा पद्धतीनं कोणी करेल किंवा करण्याची हिंमत करेल असं सुद्धा झालं नाही पाहिजे. म्हणून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे हीच मागणी बऱ्याच जणांची आहे. पण मात्र हे जे प्रकरण आहे हे मागच्या अनेक वर्षांपासून घडत होतं. पण मात्र तरी सुद्धा ज्यांच्या सोबत हे प्रकरण घडत होतं त्या महिला हे सगळं सहन करत होत्या. त्या नेमक्या सहन का करत होत्या, कशामुळे करत होत्या, त्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या आरोपी विरोधात, त्या खरात विरोधात तक्रार दाखल का करत नव्हत्या, एवढ्या दिवस त्या नेमकं शांत का बसल्या होत्या, असे देखील प्रश्न आता अनेक जण उपस्थित करू लागले आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं हा कॅप्टन बाबा त्यांना संमोहित करायचा, त्यांना त्या ठिकाणी वायग्रा सारख्या गोळ्या, कप सिरप सारखं औषध पाण्यामध्ये मिसळून त्याच्यामध्ये लघुशंका करून तो प्यायला द्यायचा आणि ते प्यायल्यानंतर त्यांना गुंग यायची आणि मग त्यांना संमोहित करून अशा पद्धतीनं कृत्य तो महिलांसोबत करायचा. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं महिला सुद्धा या कॅप्टनच्या जाळ्यात फसत होत्या, तो ज्या पद्धतीने सांगतोय ते ऐकत होत्या आणि वारंवार वारंवार तोच प्रकार करत होत्या. मग अशा महिलांना नेमकं काय म्हणायचं? जर एखाद्या पुरुषानं महिलेच्या अंगाला हात जरी लावला तर त्या महिलेसमोर त्या पुरुषाचं काही चालू शकत नाही. कारण की त्या महिलेने जर कणखर आवाज उठवला, त्याच्या विरोधात रीतसर भांडण केलं, रीतसर तक्रार केली तर नक्कीच त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. परंतु या ठिकाणी महिलांसोबत अशा पद्धतीने प्रकार घडत होता तरी सुद्धा महिला शांत बसत होत्या, कोणालाही काही सांगत नव्हत्या. कारण की ते नाव जे आहे कॅप्टन खरातचं हे मोठं होतं, मोठमोठ्या लोकांसोबत त्याचं उठणं बसणं होतं आणि त्याच्या विरोधात जर तक्रार दाखल केली तर आपलं नाव खराब होईल, समाजामध्ये बदनामी होईल आणि त्याच्यावर काहीही गुन्हा होणार नाही, त्याच्यावर काहीही कारवाई होणार नाही. म्हणून सुद्धा काही महिला पुढे येत नव्हत्या. पण मात्र महिलांनी, मुलींनी, तरुणींनी अशा कॅप्टन सारख्या भोंदूबाबापासून नक्कीच सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. आणि असं गंडादोरे करून, असं हातामध्ये अंगठी घालून, एखादा खडा गळ्यामध्ये घालून मूलबाळ होत नसतं, लग्न जमत नसतं किंवा आपलं आयुष्य सुखकर होत नसतं किंवा कोणालाही कोणाचं भविष्य समजत नसतं. जर त्या कॅप्टन खरातला, त्या भोंदूबाबाला स्वतःचं जर भविष्य समजलं असतं तर आज त्याच्यासोबत जे घडतंय हे त्याला आधीच समजलं असतं. एवढ्या दिवस त्यानं जे सगळं कृत्य केलंच नसतं. त्याच्यामुळे जर त्याचंच भविष्य त्याला समजत नसेल तर इतराचं भविष्य तो काय सांगणार? एवढा साधा समज महिलांना आणि पुरुषांना सुद्धा पडत नसेल का? कारण की ज्या महिला त्या बाबाकडे जात होत्या त्यापैकी काही महिलांना त्यांचे नवरे किंवा जवळचेच नातेवाईक त्या बाबाकडे घेऊन जात होते. मग आता एकीकडे जग चंद्रावर चाललंय, मोठमोठे संशोधन करतंय, तर दुसरीकडं अजून सुद्धा लोक ह्या अशा बुवा बाबांवर, दोऱ्या गांड्यांवर किंवा खड्यांवर विश्वास ठेवतात. त्याच्यामुळे अशा प्रकरणं घडतात असं सुद्धा बरेच जण कमेंटच्या माध्यमातून म्हणत आहेत. पण मात्र आता इथून पुढे तरी महिलांनी सावध व्हायला पाहिजे. अशा बाबांपासून, अशा कॅप्टन सारख्या नराधामापासून सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे आणि अशा लोकांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. कारण की या अगोदर सुद्धा अशा घटना देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडल्यात तरी सुद्धा अनेकांची डोळे उघडत नाहीयेत. ते डोळे बंद ठेवून अशा लोकांवर विश्वास ठेवतात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं
ते आधी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.